नमस्कार मंडळी. डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेला मिरजेची कर्तृत्ववान माहेरवाशीण या शब्दचित्र मालिकेतील आज ऐकूया भाग 5. कुमारी ज्योत्स्ना मराठे म्हणजेच डॉक्टर सौ ज्योत्स्ना तोरणे यांच्यावरचा. वाचक स्वर आहे सुवर्णा बोडस. आपण आजारी पडलो, आपल्याला काहीतरी दुखत असलं की आपण आपल्या डॉक्टरांनी सांगितलेली गोळी मेडिकल दुकानातून आणतो आणि घेतो. मग थोड्या वेळानं आपल्याला बरं वाटायला लागतं, वेदना कमी होतात. खूपदा आपल्याला प्रश्न पडतो की त्या गोळीला कसं बरं कळतं की डोकं दुखतंय त्या ठिकाणी जावं, ताप आलाय तिथं काम करावं. सगळ्यांनाच हा प्रश्न आयुष्यात कधी ना कधी पडतोच. यामागे आहे औषध निर्माणशास्त्र. डॉक्टरांइतकंच औषध निर्माणशास्त्राला म्हणजे फार्मास्युटिकल्स यालासुद्धा अतिशय महत्त्व आरोग्य क्षेत्रात आहे. एक औषध तयार करण्यामागे अनेक संशोधनं, अनेक ट्रायल्स, अनेक प्रेझेंटेशन्स असतात. वर्षानुवर्ष जातात एखादं औषध मार्केटमध्ये यायला. आजची आपली ही माहेरवाशीण याच औषध निर्माण क्षेत्रात अत्युच्च पदावर काम करणारी आहे. जिनं भारतात तर काम केलंच, पण इटली, फ्रान्स अशा विविध ठिकाणी काम करत करत सध्या ती अमेरिकेत म्हणजे USA वास्तव्यास आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा औषधाविषयीचं संशोधन करत आहे. चला आता जाणून घेऊया ज्योत्स्नाताईंबद्दल. मिरजेतील किल्ला भागातील शरद मराठे आणि जयश्री मराठे यांची ज्येष्ठ कन्या म्हणजे ज्योत्स्ना मराठे. ज्योत्स्नाताईचं प्राथमिक शिक्षण आदर्श शिक्षण मंदिर तर माध्यमिक शिक्षण ज्युबिली कन्या शाळेत झालं. पहिल्यापासूनच ज्योत्स्नाताई अतिशय शांत आणि हुशार होती. खरं तर परंपरेनं घरातील कुणीच आरोग्य किंवा त्या संबंधित क्षेत्रात काम करणारं नव्हतं, पण तरीही ज्योत्स्नाताईनं मेरिटवर औषध निर्माणशास्त्र शाखेत म्हणजे B.Pharmला सांगलीच्या आप्पासाहेब बिरनाळे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. B.Pharm पदवी परीक्षेत ती भारतात पहिली येऊन सुवर्णपदकाची मानकरी ठरली. इथूनच तिच्या गरुड भरारीस सुरुवात झाली. B.Pharm नंतर M.Pharmसाठी गेट एक्झाम द्यावी लागते. त्यातही ज्योत्स्नाताईला 97% मिळाले. विच इटसेल्फ वॉज द बिग अचिव्हमेंट. M.Pharmमध्ये सुद्धा तिनं उत्तम गुणांसह यश मिळवलं. मग ज्योत्स्नाताईचा 2001 साली PhDचा प्रवास सुरू झाला. 2006 साली तिला मुंबई विद्यापीठाची PhD मिळाली. आता ती डॉक्टर ज्योत्स्ना झाली. अर्थात या प्रवासात तिला खूप मेहनत करावी लागली. तिचं सासर नाशिकचं. PhDच्या वेळी तिचा मुलगा अवघा 9 महिन्यांचा होता. त्या बाळाला त्याच्या नाशिकच्या आजी आजोबांकडे ठेवून तिच्या नाशिक मुंबई अशा फेऱ्या सुरू असायच्या थिसिसच्या कामासाठी. यात खरंच तिच्या पतीचं आणि सासू सासऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे. या दरम्यान GSK फार्मास्युटिकल्स या जगप्रसिद्ध औषधी कंपनीमध्ये भारतात ती असिस्टंट मॅनेजर म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट या पदावर रुजू झाली. यात रॅनिटिडाईन या औषधाच्या प्रोडक्शनपासून संशोधन ते मेडिकल दुकानांपर्यंत ते योग्यरित्या कसं पोहोचेल, त्यातून तयार होणाऱ्या वेस्ट प्रॉडक्टचं निसर्गाला बाधा न पोहोचवता विघटन कसं करावं हे सर्व तिच्या टीमनं केलं. यालाच वर्ल्ड वाईड प्रॉडक्ट स्टीवर्ड म्हणतात. याच दरम्यान तिला एकदा GSKच्या फ्रान्समधील ऑफिसमध्ये प्रतिनियुक्त करण्यात आलं. यानंतर तिनं पिरॅमल फार्मा या भारतातील सुप्रसिद्ध औषध कंपनीमध्ये सिनियर रिसर्च सायंटिस्ट ड्रग प्रॉडक्ट, त्यानंतर केमवेल बायोफार्मा इंडिया इथं CMC म्हणजे केमिस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग कंट्रोल्स लीड अशा मोठ्या पदावर काम केलं. इथे तिच्या कामासाठी वुमन लीडरशिप अवॉर्ड ऑफ द इयरसाठी नामांकन झालं होतं. किती अभिमानाची गोष्ट आहे ही.
यानंतर तिची ज्ञानजिज्ञासा आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द अजूनच वाढली. इटलीमध्ये तिला कामाची संधी चालून आली. अर्थातच तिनं त्या संधीचं सोनं केलं. पुन्हा एकदा तिची नोवार्टिस वॅक्सिन्स या जागतिक दर्जाच्या लस बनवणाऱ्या कंपनीमध्ये R&Dची प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली. या कंपनीमध्ये सुद्धा तिनं वॅक्सिन रिसर्च, लस निर्मिती ते ती लस इच्छुक व्यक्तीपर्यंत कशी सहज पोहोचेल अशा सगळ्या पदांवर उत्तम कामगिरी केली. हे काम करता करता तिनं 2012मध्ये MBA करायचं ठरवलं. यावेळी हे MBA करताना तिला इटली, युनायटेड किंगडम म्हणजे UK अशा वाऱ्या कराव्या लागल्या. 2016 अखेर सगळ्या पदांची जबाबदारी पार पाडत ती युनायटेड किंगडम म्हणजे UKच्या एडिनबरो युनिव्हर्सिटीतून MBA झाली. तिच्या शिरपेचात अजून एक मानाची पदवी आली. त्यानंतर पुन्हा एकदा तिनं GSK कंपनीच्या लस संशोधनामध्ये कामास सुरुवात केली. यात तिला गोल्ड अवॉर्ड आणि अनेक सिल्वर, अनेक ब्रॉन्झ अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आलं. मुख्यतः संशोधन क्षेत्राबरोबरच बिझनेस ऑब्जेक्टिव्समध्ये सुद्धा तिनं उत्तम काम केलं. GSK अमेरिका, USA मध्ये तिची 2019 प्रोग्रॅम डिरेक्टर ग्लोबल मेडिकल अफेअर्स या उच्च पदासाठी निवड झाली. यात तिला वेळोवेळी शासकीय लोकांना औषधांच्या एकूण बजेट, त्याचे गो टू मार्केट मॉडेल याबद्दल माहिती देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम होतं. आणि तीसुद्धा कॅन्सर संबंधित औषधं आणि ही शासकीय लोक, भारतातली नाही बरं का, तर महासत्ता अमेरिकेतील शासकीय लोक. किती अवघड असेल ना. पण ही होती आपल्या मिरजेची माहेरवाशीण. आलं अंगावर, घेतलं शिंगावर. या धैर्यानं दिलेली जबाबदारी पूर्ण करणारच. तसंच केलं ज्योत्स्नाताईनं. या दरम्यान जागतिक महामारी कोविड आला आणि तिच्या कामात अजूनच भर पडली. ज्योत्स्नाताईनं कोविड दरम्यान अमेरिकेत केलेलं काम अतुलनीय आहे. त्यावेळी आपण सर्वांनीच फायझर या अमेरिकेतील लस निर्माण करणाऱ्या कंपनीचं नाव सातत्यानं ऐकलं आहे. कोविडसाठी तर नवीन लस शोधण्यापासून तयारी होती. या काळात नवनिर्मित लसीची म्हणजे वॅक्सिनची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी इथपासून ते त्याचं सादरीकरण, ते लोकांपर्यंत लवकरात लवकर कशा पद्धतीनं पोहोचेल, त्यात ते सर्वांना परवडेल असं कसं करता येईल इत्यादी अनेक बारीक बारीक गोष्टींच्या व्यवस्थापनात ज्योत्स्नाताईचा सिंहाचा वाटा आहे. या ठिकाणी तिनं 2024पर्यंत काम केलं. याच फायझरमध्ये तिचा इन्स्पिरेशनल वुमन इन फायझर म्हणून गौरव करण्यात आला. फायझर या कंपनीच्या पूर्ण जगातील पहिल्या 100 कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये तिचा समावेश आहे. एका भारतीय, एका महाराष्ट्रीय, एका मिरजेच्या मुलीचा इतका मोठा गौरव नक्कीच अभिमानास्पद आहे. याचवेळी तिच्या टीमला स्टार टीम अवॉर्ड देण्यात आलं. याआधीही अनेक वेळा तिच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या टीमला गौरवण्यात आलं आहे. तिनं एप्रिल 2024पासून अमेरिकेतली अजून एक मोठी फार्मा कंपनी BMS न्यू जर्सीतली इथं काम करायला सुरुवात केली. या अंतर्गत सध्या ती सेल थेरपी याच्यावर संशोधन करते आणि याबरोबरच ज्योत्स्नाताई कंपनीचे कर्मचारी, ऑफिसर्स यांच्यात विविध कौशल्य निर्मिती म्हणजेच व्यवस्थापन, संभाषण, प्रभावी टीमवर्क यासाठी पण काम करते. नुकतीच तिनं BCMS म्हणजे बोर्ड सर्टिफाईड मेडिकल अफेअर्स स्पेशालिस्ट ही विशेष पदवी संपादन केली. लिहावं तितकं थोडंच आहे ज्योत्स्नाताईबद्दल, कारण फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करताना तिनं औषध निर्मितीपासून ते त्याच्या मार्केटिंगपर्यंत सगळ्या क्षेत्रात काम केलंच. पण मानवी कौशल्य अपेक्षित असणाऱ्या ठिकाणी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट इथं पण तिनं चांगल्या रीतीनं नेतृत्व केलं. ज्योत्स्नाताईनं मिरजेसारख्या छोट्या शहरात मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून स्वतःच्या हिमतीवर M.Pharm
PhDचा खडतर प्रवास करून भारत, इटली, UK, अमेरिका या देशात फार्मा इंडस्ट्रीसारख्या बहुतांशी पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर नेतृत्व करत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. खरंच अतिशय विलक्षण आहे हे. मिरजेनं तुला काय दिलं या प्रश्नावर ज्योत्स्नाताईनं खूप सुंदर उत्तर दिलं. आज माझ्यात जो नेतृत्व गुण आला आहे, जो माझ्या पूर्ण कारकिर्दीतील महत्त्वाचा भाग आहे, तो मला मिरजेनं दिला. आमच्या कन्याशाळेत मुलींसाठी NCC होती, जी तेव्हा मिरजेतील इतर शाळांमध्ये मुलींसाठी तर नसायचीच. NCCमध्ये गेल्यामुळे मला माझ्यातील नेतृत्व गुणाची जाणीव झाली. रिस्क घेण्याची, धाडस करून बघण्याची कला विकसित झाली, ज्यामुळे आज मी इतक्या ठिकाणी काम करू शकले, न घाबरता, न डगमगता. याबद्दल शाळेचे आभार. आणि दुसरी गोष्ट मला मिरजेनं दिली ती म्हणजे माझ्या शाळेतल्या गोड मैत्रिणी, ज्या अजूनही माझ्या संपर्कात फक्त WhatsApp, FBवर नाही तर प्रत्यक्ष आहेत. आम्ही बोलतो, भेटतो. हेच मला काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा देतं, कायम. आज ज्योत्स्नाताई संशोधन कामात अखंड कार्यरत आहे. विविध देश-विदेशांचे कामानिमित्त तिचे दौरे सुरू असतात. पण त्यातून वेळ काढत ती आपल्या माहेरी मिरजेला सुद्धा भेट देतेच. तिच्या नेतृत्व, व्यवस्थापन, संशोधन, सर्जनशीलता, धैर्य, हुशारी, चिकाटी, विनयशीलता या सर्व गुणांना आम्हा मिरजकरांचा मानाचा मुजरा. तिच्याकडून वेदनेपासून, आजारपणातून मुक्तता होईल, साईड इफेक्ट कमीत कमी असलेली अशी उत्तम औषधं संशोधित होवोत, ह्या शुभेच्छा. मिरजेची कर्तृत्ववान माहेरवाशीण या शब्दचित्र मालिकेतला भाग 5 आपण ऐकला. कुमारी ज्योत्स्ना मराठे उर्फ डॉक्टर सौ ज्योत्स्ना तोरणे यांच्यावरचा हा भाग लिहिला होता डॉक्टर सुमेधा रानडे यांनी आणि वाचक स्वर होता सुवर्णा बोडस यांचा.